निखिल सांगतो काय नाही इकडेच केला तर सांगतो तिकडे जायचं नाही बॉक्स सारखा अरे पण बॉक्स केलाय तो सरळ साईडला मिड विकेटला हवेमध्ये चेंडू आहे. झेलची संधी आहे. घेतला गेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज मग इथे काय घडते ग्राउंड नंबर 1 वरती नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. ओव्हर स्टेपचा नो असेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला तर त्यानंतर पाहिलं तर नो बॉल टाकलाय. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. बघा इथे पाहतोय आपण व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा आपण बघतो फ्री हिटचा मौका असेल. यावेळेस ऑन साईडला मुस्तामिक स्ट्रोक चेंडू हवेत आहे. फ्री हिटचा बॉल होता. झेल इथे कंप्लीट केला जातोय परंतु 2 धावा या फ्री हिटच्या बॉलवरती पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावा या 2 धावणीशी आपण पाहतोय स्कोर कार्ड 8 या अंकांवर जाऊन पोहोचते. 8 रन्स ऑन बोर्ड. सोनू पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. करणसाठी पुढचा बॉल. यावर स्लोअर फुल्डर बॉल इनफिल्डच्या वरून चेंडूला घेऊन काढलाय. चेंडू जातोय सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. चौकार आलाय. या चौकारची धावफलक आपण पाहतोय 12 या अंकांवर जाऊन पोहोचते. सोनू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. मनोज नाव आहे परंतु सोनू या नावाने जास्तीत जास्त प्रचिती मिळाले. यावेळेस मुस्तामिंग होता. चेंडू हवेत बघा शत्रशक चेंडूच्या खाली पोहोचला होता. इथे साधा आणि सोपा झेल इथे सुटला जातोय आणि आपण पाहतोय करण सारख्या एका फलंदाजाला जीवनदान मिळते. उदय गोंड उदय येतोय स्ट्राईक वरती. आता उदय पाटील 6 बॉल मध्ये 6 षटकाचा विक्रम या बॅटरनी केलाय आणि तोच बॅटर स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता. मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आले होते 2 बघा तिकडे जातोय अपघात आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय नशिबाचा चौकार. होता. मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आले होते 2 बघा तिकडे जातोय अपघात आणि चौकार आलाय. या चौकारने आपण पाहतोय धावफलक यावेळेस ऑन साईडला फक्त आणि फक्त गॅपमध्ये चेंडूला घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गती होती. गतीचा पुरेपूर वापर करण्यात येतोय. चौकार येतोय या बॉलवरती. यावेळेस ऑन साईडला फक्त आणि फक्त गॅपमध्ये चेंडूला घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
रन येतो या चौकाराने धावसंख्येला खाली धावसंख्येला होऊन गेली 32 धावा काही चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे विकेट नंबर 2 वर पहिली इनिंग आपण पाहतो पहिल्या इनिंग मधला आपण पाहतो 33 धावा झाल्यात या चेंडूवर का एक मोठा फटका 40च्या आसपास जाण्याची ही धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल शॉर्टस्पिन होता आउट साईडला चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल तो आणि केले तो चेंडूवर एक धाव पूर्ण केली गेली चांगली फिट येते राहुल सिंगला गजर खेळत नाहीये आणि 2 धावांनी फक्त 2 धावा असतील जर त्याच्या वरती गेला तर षटकार किंवा चौकार असेल बघा जो रंगमंच आहे तो पत्र्यावरती जो पडला चेंडू तर चौकार असेल त्याच्या बाहेर जर चेंडू निघून गेला तर षटकार असेल यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता कव्हर आणि पॉईंटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये डॉट चेंडू येतोय दुसऱ्या षटक हाताने आपण पाहतो हितेश यांना बोलवलं जाते आता इथे आगमन होते यंगस्टर पापडीचे धडकेबाज फलंदाज ज्यांची ख्याती लागली होती ऑडी यांचं आगमन होते त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय लगाव आहे असा हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल यांच्या पाठीसाठी त्यांच्या एरियासाठी स्वागतसाठी असे आमचे ऑडिटर त्यांचं आगमन झालं त्यांचा आम्हाला खूप वेगळा लागलेला आहे त्यांचा आम्हाला खूप वेगळा लागलेला आहे सराव करत असतात एका बाजूला आणि जे राहुल ऋतिकांचा पहिलाच बॉल इकडे पाहतोय पण धावचित काही संधी नक्कीच निर्माण झाली होती परंतु आपण पाहतोय पॉपिंग क्रीज मध्ये आपण सुखरूप पोहोचला बॅटर एक सिंगल धाव इथे धावसंख्या पाहतोय पण 31 वर जाऊन पोहोचते 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केलाय
चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. उदय पाटील पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती सज्ज असतील. 6 चेंडूमध्ये 6 षटकाचा विक्रम उदय यांनी सुद्धा केलाय. आणि ग्राउंड नंबर 2 वरती राहुल गोंड आहेत, त्यांच्याकडून सुद्धा 6 चेंडूमध्ये 6 षटकाचा विक्रम आहे. आणि यावेळेस ग्राउंड नंबर 1 वरती बॅक टू बॅक दुसरा षटकार उदय पाटील, मॅन इन फॉर्म. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, गॅप मध्ये चेंडूला घेऊन काढला, चेंडू जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 धावांसाठी येतोय चौकार. ऋतिक यांच्यावरती आता आक्रमण केलं जाते. उदय यांच्याकडून बघतोय आपण, यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता, बॉलला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये, 6 धावांसाठी येतोय अजून एक उदय पाटीलचा ब्रँडेड षटकार. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता, बॉलला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये, 6 धावांसाठी येतोय अजून एक उदय. एकविरा कळम, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. एकता संघाचा कर्णधार आणि एकविरा कळम संघाचा कर्णधार, टॉस साठी येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. धावसंख्या पाहतो आपण 53 या अंकांवर जाऊन पोहोचते. 53 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 53 धावा. ही जोडी महत्वाची आहे. अमर संघाची ही जोडी खूप महत्वाची आणि ती जोडी आज चांगली कामगिरी करताना पाहतोय. विजय येतोय बॉलिंग ट्रॅक वरती, शेवटच्या हातासाठी विजय मोरे यांना बघतोय. यावेळेस लोअर फुटबॉल बॉल गॅप मध्ये चेंडूला घेऊन काढलाय. बघा, ओळखलं होतं बॅटरने आणि पूर्णपणे फटका सजवला. इकडे पाहतोय आपण कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून गेलाय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. यातून पाहतो आपण अजून ग्राउंड नंबर 1 वरती शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
दोन बॉलवरती नक्कीच मोठ्या धावसंख्येमंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस चेंज ऑफ पेसचा मारा केला होता. ऑन साईडला फटका सजवला, तिकडे शत्रशतरित्या केले जाते. फक्त आणि फक्त सिंगल येते या बॉलवर. शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंगमधील. शेवटच्या चेंडूवरती काय टार्गेट सेट केलं जाईल ते सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, पुल पॉवरफुल केलाय, उदयांच्या बॅट मधून आलाय. शेवटच्या बॉलवरती एक उत्तुंग षटकार आणि या षटकाराशी धावफलक जाऊन पोहोचते. 66 धावांवर जाऊन पोहोचते आणि 67 धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाते. विदाउट लॉस आपण पाहतोय 66 धावा बनवल्यात दोन्ही बॅटरनी. चला कळम संघाचे कर्णधार राहुलच्या बॅटने हा तिसरा षटकार आपण पाहतोय. 20 धावांवर पोहोचतोय राहुल, संघाला पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. 13 धावांची अजूनही गरज आहे. सामना संपला नाहीये. 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. फुल टॉस आहे, फुल टॉस वसूल केलाय. चेंडूला पडून गेला. मी ऑडिसरांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या होणारा मॅचचा टॉस केला जाईल. यंगस्टार पापडी संघाचे आपण पाहतोय एक उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी कित्येक सामने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती झुकवलेत. कॉइन स्पिन झालाय. छाप असा कॉल आहे कळम संघाचा. काट आलाय आणि नाट्यस्पिकला एकता संघाने फील्ड फर्स्ट. दोन धावा भेटत. दोन धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 31. अजूनही 5 धावा पाहिजे. राहुल सुंदर अशी फलंदाजी करत लॉंगॉनच्या दिशेने चेंडू परेश लॉंगॉनला काढलं होतं. 2 धावा अंकित केले जातील. राहुल पोहोचतोय या 30 धावांवर. संघाला पोहोचतोय 33 धावांवर. चांगली फलंदाजी आपण पाहिली राहुल यांची. फुल टॉस चेंडू आहे. चेंडू हवामध्ये झेलची संधी आहे, पाहूया. आणि हा झेल सुटला जातो आणि सामना पण फिनिश करतोय तो राहुल गोल. आणि हा सामन्याचा गेम चेंजर खेळाडू आपण पाहतो तर राहुल याला 5 षटकार आपल्या बॅटने लावले आणि या सामना एका हाती आपल्या हाती घेतला तो राहुल याने फलंदाजी केली. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा राहुल राणे. नेक्स्ट मॅच नक्कीच मैदानात येईल आणि येणाऱ्या नेक्स्ट मॅच साठी राहुल आपल्याला विनंती करतो गेम चेंजर खेळाडू आपण या आमच्या मंचावर मॅच घेण्यासाठी. जेव्हा मॅचला सुरुवात होईल तर मायक्रोफोनवर आवाज ऐकूया. बॉल अंपायरकडे असेल. त्याने लागतो स्कोर थांबवलाय तरी पण बिल्डिंग खराब झाली. जास्त प्राइस मारलाय दोन्ही टीम. तिसरी तुमची आहे. तिसरी टीम तुमची आहे. बघा पाहायला गेलं तर हे दोन्ही संघ एक बलाढ्य संघ मानले जातात वसई परिसरातील. आणि या दोन्ही संघाने भरपूर पारितोषिक पटकावले आहेत. जी बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय. यातून एक संघ नक्कीच पुढे वाटचाल करेल आणि कोणता संघ मॅचमध्ये आपली पकड मजबूत करेल ते सुद्धा आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहतोय पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय निखिल भुजड बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असतील. स्ट्राईकला आपण पाहतोय मनोज आणि नॉन स्ट्राईक एंडला विजय.
67चं टार्गेट आहे. 67 धावांचं टार्गेट इकडे सेट केलं जात आहे. कशा पद्धतीने धावा चेस केल्या जातील ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल घेऊन निखिल बुचड बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. सोनू स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक एंडला विजय. पहिलाच बॉल चेक करण्याचा प्रयत्न केला होता, पॅटर्न बॉल संपर्क झाला नाही. पहिलाच चेंडू पाहिला तर अंध मार्क होता. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. निखिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावर स्लोअर फुलचा चेंडू होता, फटका फसलाय, चेंडू हवेत होता. इकडे उदयानं चेंडू समजलाच नाही, चेंडू त्यांच्याकडे आलाय की नाही. आणि ते जीवनदान मिळते. फटका तर फसला होता, परंतु उदय यांचं रिॲक्शन नव्हतं त्या चेंडूवरती. आणि इकडे पाहतोय सिंगल धाव येते. श्री गणेशा होतोय. यावेळेस आपण पाहतोय बाप्पा मोरे या संघाचं. होत आहे. उमराळा टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि सत्ता टीमला इन्व्हाइट केले ते बॅटिंगसाठी. अभि आणि अमृत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा कधी आपण वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस स्लॉक स्लिप केलाय. तिकडे राहुल आहेत, संघाचा कर्णधार राहुल यांच्याकडून होते चुकी. उमराळा टीम लगेच आपण फिल्डिंग सजून घ्या. वेळेची दिरंगाई न करताना आणि सत्ता त्यांचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचे. आपल्या व्यासपीठावर आपण पाहत आहे ऑरी गोन्साल्विस साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या सुद्धा कधी आपण वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. या महापौर चषक 2036च्या माध्यमातून आपल्या हृदयाच्या अंतकडापासून सहर्ष सुस्वागतम. 40चा टी शर्ट आहे ना, हे 40चा टी शर्ट आहे. उमराळा टीम वेळेची दिरंगाई न करताना लगेच आपण फिल्डिंग सेट करा. अगोदर आपण जयबाई यांचा आवाज आपण ऐकला, त्यांचे सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकडापासून धन्यवाद आहे. आणि ग्राउंड नंबर 1 वर होऊया पुन्हा एका समालोचकाच्या भूमिकेत कमेंट्री बॉक्समध्ये रेडी होतात. थँक्यू प्रमोद सर. यावेळेस काय घडते, पंचांकडे लाऊड अपील केले जाते आणि बघा फलंदाज होतोय बाद. मिस्टर विजय मोरे बॅक टू द पवेलियन. कॉन आणि राहुल गोंड ठरतोय मॅन ऑफ द मॅच. ग्राउंड नंबर 2 वरती 1 हँडेड सामना जिंकवलाय राहुल गोंडने. यावर्षीचा हंगाम राहुल यांनी गाजवायला सुरुवात केली आहे. अजून सुद्धा त्यांच्याकडे 2 महिने आहेत, नक्कीच अजून चांगला खेळ करतील. पण यो अशोक कसं खेळ मग आणि हे अशोक लोक अशोक इकडे आहे ना ऑलरेडी पहिल्यापासून. कुठे फाटकावर जा, पण तो तिकडे पण खेळतो ना. तिकडे पण खेळतो, पण इकडे खेळतो. तिकडे बनवलेलं आहे दिलेलं ना चान्स त्याला खेळा सांगलेला. ओके, तर तो अजून 2 सांगतो. राकेशला नाही आला ना, अशोकला. कोण अशोक? यो डावले एक पाडा टुर्नामेंट, एक पाडा आहे त्याच्या इकडे बसला आमचा.
विकेट नंतर इथे डॉट चेंडू आलाय. यावेळेस गती होती, गतीमध्ये बॅटरला बीट केल्या पूर्णपणे. आता पण शेवटचा बॉल सुद्धा येतोय निर्धाव. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण फक्त आणि फक्त 3 या अंकांवरती जाऊन पोहोचलेली आहे. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून थोडंसं पाहिलं तर अडचणी वाढल्या जात आहेत बाप्पा मोरया संघाच्या. इथून अडचणीला दूर करावं लागेल, मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. पहिल्याच बॉलवर अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय निखिलच्या बॅटमधून. निखिल आणि सिद्धू अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सतपाळा टीम सध्या बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर उमरा टीमने प्रथम फिल्डिंग स्वीकारली. पहिल्याच बॉलवर निखिलने दणदणीत सुरुवात केली. आपण पाहतायत महापौर चषक 2026चा शानदार सोहळा. ऑन साईडला फ्लिक केलंय, परंतु फिल्डरला निवडलंय की काही शेवटच्या मोमेंटला काही ड्रॉप. हे झेल फार महत्वाचे असतात. झेल सुद्धा सुटला, विकेट तिथे राहिली आणि इथे 2 रन सुद्धा मिळाल्या. म्हणजे एकाच ऍक्शन मध्ये 3 गोष्टी आपल्याला घडताना पाहायला मिळतात. त्या झेलचं किती महत्व आहे हे येणारी वेळ निश्चित त्याच्या बॅटमधून दाखवेल. कारण कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल पण जिंकाल हा क्रिकेटचा खेळ. त्यावेळेला ऑन साईडला खेळलाय, खूप चांगला फटका. पुन्हा एकदा मंडळाचा चांगला वापर केला. फिल्डर तूच येतोय फ्रेम मध्ये. स्विकी येईपर्यंत रनिंग बिटवीन द विकेटला जवाब पाहायला मिळतोय. 2 रन मिळतील. स्कोरबोर्डवर जाऊन पुढे 8 या धावसंख्येवर चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय पहिल्या पॉवर प्ले मध्ये. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. 2 ऑफिशियल अंपायर्स. स्ट्रायकर एंडला आपण पाहताय धीरजजी ओळी सर आणि नॉन स्ट्रायकर एंडला नासिर शेख सर यांना आपण पाहू शकाल. अप्रतिम बॅकफुट पंच केलाय. सुपर टायमिंग बिटवीन द गॅप. एक्स्ट्रा कव्हरला भेटून बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा या षटकातील दुसरा चौकार. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या सतपाळा टीमची 12. 12 रन्स पाहायला मिळतात. चौकार. दुसऱ्या बॉलवर 2 रन, तिसऱ्या बॉलवर 2 आणि चौथ्या बॉलवर ट्रू दी कव्हर. सुपर टायमिंग सहित चौकार मिळाला आणि या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 12 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. पुन्हा एकदा ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. फिल्डरने पुन्हा एकदा गफलत केले. 1 रन तर मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धावसंख्येवर. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. इनसाइड आउटचा फटका. फिल्डर येतात. व्हॉट अ कॅच. वाह, काय जबरदस्त झेल टिपला. इनक्रेडिबल. व्हॉट अ एफर्ट. अतिशय चांगला झेल टिपत असताना फलंदाजाला परतावं लागेल. सिद्धूला डकच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या सतपाळा टीम 13 धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला हितेश यांच्याकडून आणि आता पाहतोय अजून एक गडी गारद होताना पाहतोय. तिसरा हादरा बसतोय यावेळेस बाप्पा मोरया संघाला. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट मिळवले जात आहेत.
जयेश आता पाहतोय आपण हॅट्रिक वरती आहे. संदेश न्यू बॅटर पण पाहतोय. उद्याची उद्या वाटते फायनल आहे आणि शनिवारची आजची आणि शनिवारची. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ साईडला स्क्वेअरकटचा फटका आपण पाहिला होता. फ्रीट आपण पाहतोय हॅट्रिकचा मौका इकडे गोलंदाजाला मिळाला होता आणि हॅट्रिकच्या बॉलवरती एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवलाय पण तिकडे शत्रक्षक आहे तैनात. सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय. बघा तिकडे डीप मध्ये आपण पाहतोय नीरज होते. सुंदर झेल नीरज यांच्याकडून टिपला जातोय आणि मनोज यांच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. पिकअप शॉट होता आणि सरळ बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील 6 धावा. अतिशय देखणा फटका होता. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. सतपाळा टीम प्रथम बॅटिंग करत असताना काय बॅटिंग सुरू आहे. निखिलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. त्याची बॅट चार झाले असंच म्हणायला वागून ठरणार नाहीये. बरोबर प्रॉपरली याला मिडल ऑफ द बॅटने बॉल करताना पाहायला मिळतो. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है आणि त्यामध्ये निखिल सध्या तरी बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग. पण इथे आता गोलंदाजी ट्रॅक वरती ग्राउंड नंबर 1 वरती एक्सपिरियन्स गोलंदाज आपण पाहतोय. संदीप काटेला बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील. भरपूर वर्षांचा एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे आणि तो एक्सपिरियन्स वापरला जातोय. यावेळेस अजून एक चेंडू पाहिला तर डॉट येताना पाहतोय. रन्स षटकार चौकार गेल्यानंतर डीजे ऑपरेटर आपण गाणं वाजवायचंय. फर्स्ट राऊंडची सेकंड राऊंडची एक होईल. मग त्यावरती 3 टीमच्या 2 मॅच. यावेळेस ग्राउंड नंबर 1 वरती आपण पाहतोय वाईटचा इशारा पंचांचा येतोय. वाईट प्लस 4 म्हणजे मिळतात 5 धावा. पंजा खोलला जातो या बॉलवरती. या 5 धावांची धावफलक आपण पाहतोय 16 या अंकावर जाऊन पोहोचते. 16 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 24 धावा. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस 24. यानंतर होणार सामना आपण पाहतोय एकता वर्सेस एकविरा कळम. दोन्ही बलाढ्य संघ समोरासमोर आपल्याला पाहायला मिळतील. इथे पाहतोय आपण पूर्णपणे मॅच वरती पकड बसवलाय. एकतर्फी सामना इथे आपण पाहतोय. अमर संघाच्या बाजूने झुकलेला. धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 16 या अंकांवरती.
डाऊन आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर सतपाळा टीम 24 या धावसंख्येवर पाहायला मिळते. सध्या आपण जाऊया ग्राउंड नंबर 1 वर आणि दर्शन दपके त्या ठिकाणी समालोचन करण्यासाठी सज्ज आहे. इथे षटकार येतोय. षटकारानंतर पाहतोय धावफलक थोडंसं पुढे सरकलंय, परंतु इथून मॅच थोडीशी लांब गेलेली पाहतोय. एकतर्फी सामना पाहतोय, अमर संघाच्या बाजूने झुकलेला. शेवटचे षटक चालू आहे आणि इथून जिंकण्यासाठी भरपूर धावा इथे बनवायला लागतील. विशालांच्या बॅटमधून एक नक्कीच मोठा फटका आलाय, षटकार आलाय. यावेळेस गती होती या बॉलवरती, पण पाहिलं तर डॉट चेंडू होताना पाहतोय. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. इथून आपण पाहतो 4 बॉलचा खेळ बाकी आहे शेवटच्या. काय गाडी शिकवते काय माहिती. यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर भरपूर चेंडू हाताळला गेला. पंचांचा इशारा पाहतो आपण, व्हाईट बॉलचा आलाय, व्हाईट बॉल. इथून पाहिलं तर आता पूर्णपणे मॅच एका बाजूने झुकलेली आहे. विशालानं आता एक चांगली खेळी करावी लागेल. स्वतःचा आत्मविश्वास थोडासा वाढवावा लागेल. आणि यावेळेस विशालांच्या बॅटमधून अजून एक षटकार येताना पाहतोय. षटकार चौकार येतात, परंतु थोडासा उशीर झालाय. कारण बाप्पा मोरया संघाचा विचार केला तर एक बलाढ्य संघ आहे आणि सातत्याने चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून सुद्धा खेळलं जाते. आणि या ग्राउंडचा विचार केला तर या ग्राउंडवरती हा संघ थोडंसं बॅकफूटवरती नक्कीच असतो. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क आता झाला नाहीये. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत यांनी. डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा इथून खेळ संपलेला गेलाय. शेवटचे 2 बॉल असतील. 5 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत, शतरक्षक चेंडूच्या खाली आहे, सुंदर झेल आणि शेवटच्या बॉलवरती विकेट साध्य होताना पाहतोय अनिकेत यांच्या षटकामध्ये. सामना जिंकतोय ते अमर हा संघ. हारलं का बाप्पा मोरया? तीन षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या सतपाळा टीम 27 वर जाऊन पोहोचले गेले. 9च्या करंट रन रेटने खेळत असताना बुमराह टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आपण पाहिलं तर बॉलिंग स्वीकारली आणि सतपाळा टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. 27 रन सध्या आपण पाहत आहेत फलकावर. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवर. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केल्या गेलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला येईपर्यंत कलेक्ट होईपर्यंत 2 रन्स. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता आणि त्यानंतर बॉल येत असताना लेग बायचा इशारा नासिर शेख सरांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 या धावसंख्येवर 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचे 4 बॉल शेष राहिलेत.